So we are going to study the constitutional and legal rights of minority communities. As we have known, there are two types of minorities, that is religious minority and linguistic minority. हम्म? भाषेच्यामुळे निर्माण झालेली मायनॉरिटी, मायनॉरिटी म्हणजे थोडे लोक असणं, रिलिजियस म्हणजे धर्माची मायनॉरिटी. ओके. However, the term minority has not been defined anywhere in the constitution. लक्षात ठेवायला हवं की मायनॉरिटी ही जी टर्म आहे, तुम्ही आता रिसर्च पेपर करणार आहात, तुम्हाला लक्षात आलंच असेल की रिसर्च मधली कुठलीही नवी टर्म तुम्हाला पहिल्यांदा डिफाईन करायला लागते, बरोबर आहे की नाही. पण मायनॉरिटी असं म्हणताना अशी कोणतीही टर्म आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नीट प्रकारे डिफाईन केली गेली नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला असं नोटिफाय केलंय, देर आर 5 कम्युनिटीज, नेमली मुस्लिम्स, सिख, क्रिश्चियन्स, बुद्धिस्ट अँड झोरास्ट्रियन्स ॲज रिलिजियस मायनॉरिटीज ॲट अ नॅशनल लेवल. म्हणजे देशाच्या पातळीवर 6 प्रकारच्या मायनॉरिटीज सांगितल्या जातात: मुस्लिम्स, सिख्स, Christian, Buddhist, and Zoroastrian. Sorry. A linguistic minority is a group of people whose mother tongue is different from that of majority in the state of part of state. म्हणजे एखाद्या राज्यात राहताना त्या राज्यात मेजॉरिटी लोकांची जी मदर ऑफ टंग म्हणते की नाही, मदर टंग आहे, अर्थात मातृभाषा आहे, त्यापेक्षा काही लोकांची मातृभाषा वेगळं असणं, आणि त्या ग्रुपला लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणतात. इट इज डिटरमाइंड बाय स्टेट वाईज बेसिस. म्हणजे ते त्या त्या राज्याच्या बेसिसवर ठरवलं जातं. ओके. The Constitution contains special provisions to safeguard the social, educational, and economic interest of the minority. Some of these are common to both religious and linguistic minorities, while some others are meant to be exclusive for linguistic minority. सो जनरली त्या दोन्ही प्रकारच्या मायनॉरिटीजसाठी सेम असतात, पण कुछ कुछ ऐसे होते हैं जो लिंग्विस्टिक के लिए डिफरेंट रहते हैं. सो व्हाट इज द मतलब जैसे कि हम बोल रहे हैं रिलीजियस एंड लिंग्विस्टिक माइनॉरिटीज के बारे में, एनी सेक्शन ऑफ अ सिटीजन्स हैविंग अ डिस्टिंक्ट language, script, or a culture of its own has the right to conserve the same. जो कल्चर है, जो लैंग्वेज है, जो स्क्रिप्ट है, स्क्रिप्ट मतलब धर्म ग्रंथ, वो सेम कैरी करने का, सेम कंजर्व करने का, उसकी रक्षा करने का हक हर एक आदमी को है. दैट मीन्स ही कैन, what we can say, he can conserve the same. Okay. No citizen is to be denied admission into any educational institution maintained by the state or aided by the state on grounds of religion, race, caste or language. सो कोणत्याही सिटीझनला कुठल्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन नाकारता येणार नाही बेसिस देअर रिलिजन म्हणजे धर्म, रेस म्हणजे पंथ किंवा कास्ट म्हणजे जात, लँग्वेज म्हणजे भाषा, या कुठच्याही बेसिसवर त्यांच्यात असमानता असणार नाही. All minorities, whether based on religion or language, have the right to establish and administer educational institutions of their choice. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मायनॉरिटी ग्रुपला त्यांच्यासाठी रिक्वायर असणाऱ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश करण्याची, त्यांच्यावर मॉनिटरिंग करण्याची अशी त्यांना पूर्ण इच्छा असेल तर तो चॉईस त्यांना देण्यात आला आहे. Fourth one is, in granting aid to education institution, the state should not discriminate against any educational institution on the ground that it is under management of minority, whether based on religion or language. म्हणजे सरकारकडून जी मदत पुरवण्यात येते, ती मदत पुरवताना कुठल्याही प्रकारे सरकारने एखादी इन्स्टिट्यूशन मायनॉरिटी ओरिएंटेड आहे, मायनॉरिटी एस्टॅब्लिश्ड आहे की नाही आहे, दोन्ही प्रकारची रिलिजियस मायनॉरिटी किंवा लँग्वेज मायनॉरिटी, याचा विचार न करता त्यांना मदत केली पाहिजे. ओके. डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे. द वेअरिंग अँड कॅरिंग ऑफ अ किरपन्स shall be deemed to be included in a profession like Sikh religion. In other words, Sikh have the right to wear and carry kirpans किंवा किरपन्स. मला असं वाटतं किरपन्स याचा अर्थ त्यांची जी पगडी असते शीख लोकांची, तो असावा. जस्ट अ मिनिट, इफ आय एम नॉट शुअर आय विल चेक अबाउट इट. आय एम रिअली सॉरी फॉर द लॅग.
Okay, so amazingly, if I search the word kirpan, it gives me various pictures of small katyar. Okay, so it is like this. So this is kirpan. You can see it, right? Yes, ma'am. Okay, so it is kirpan, and through the what we can say non-discriminating policy, every Sikh has given the right to wear and carry kirpans. Um, so that is about the legal and constitutional rights for minority. Again, they are easily violated. आपण बघितलंय की जनरली जर काही चांगलं होत असेल तर तिथे वाईट असतंच, बरोबर आहे की नाही. सो इट मस्ट बी नोटेड हिअर दॅट द कॉन्स्टिट्यूशन डज नॉट डिफाईन द टर्म मायनॉरिटीज. However, it provides the rights of religious and minority linguistic minorities. Not all minorities suffer from violation of rights. Moreover, minorities do not suffer from all forms of violation of rights. जनरली आपण हे बघू शकतो की हे प्रमाण खूप कमी आहे. अमंग द रिलिजियस मायनॉरिटीज, मुस्लिम्स कॉन्स्टिट्यूट अ लार्ज ग्रुप कंप्राइजिंग मोर दॅन 13% ऑफ द टोटल पॉप्युलेशन. म्हणजे आपल्या भारताच्या पॉप्युलेशनच्या जी साधारण 120 मिलियन इतकी आहे, दॅट मीन्स 120 मल्टिप्लाइड बाय 10 lakhs, तर इतक्या पॉप्युलेशनच्या 13% इतकी पॉप्युलेशन ही मुस्लिम पॉप्युलेशन आहे. Muslims suffers the most from lack of economic and social development due to several reasons. Other religious minorities are in much better socio-economic conditions. Following points must summarily show the problems faced by Muslims. So कुठल्या प्रकारे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, जे व्हायलेट करणं आपल्याला थांबवलंच पाहिजे. सगळ्यांना समान न्याय आणि समान सोशल जस्टिस मिळायला पाहिजे. याच्यासाठी कुठले प्रॉब्लेम्स होऊ शकतात. A worker population ratio was lower in Muslims due to lower participation of women in economic activity. कमी विमेननी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन केल्यामुळे वर्कर पॉप्युलेशन रेशो म्हणजे मेल वर्कर टू फिमेल वर्कर रेशो हा कमी आहे मुस्लिम लोकांमध्ये असं दिसून येतं. अनएम्प्लॉयमेंट रेट इज हायर इन मुस्लिम दॅन इन अदर कम्युनिटीज. मला वाटतं सेफ म्हणजे काय म्हणू, अतिशय सोपं विधान आहे की अनएम्प्लॉयमेंट जास्त दिसून येते. इन ॲसेट ओनरशिप मुस्लिम्स आर द मोस्ट डिसएडव्हान्टेज. ॲसेट ओनरशिप म्हणजे काय, तर प्रॉपर्टी ओन करण्यात. 1/3 ऑफ अ मुस्लिम्स आर बिलो पॉवर्टी लाईन. ओनली 1/3 ऑफ मुस्लिम विमेन हॅव इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज. म्हणजे आपण बघितलं होतं इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी काय आहे, की जेव्हा क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते तेव्हा त्याला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हटलं जातं, बरोबर ना. आणि त्यातल्या फक्त 1/3 मुस्लिम विमेन विल used to have institutional deliveries. Then there is literacy rate. It is lower in Muslim as compared to other religious communities. Enrollment of Muslim girls at a primary and upper primary levels is below 50%. Again, जिथे शिक्षणाची सुरुवात व्हायला हवी तिथेच एनरोलमेंट कमी दिसून येते. देर इज अ हाय पर्सेंटेज ऑफ इन मुस्लिम्स ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर शाळेतून बाहेर किंवा शाळा सोडणाऱ्या मुलांचं प्रमाणही दिसून येतं. One major violation of the right of linguistic minority is the neglect of their need to provide education to their children in their own mother tongue. म्हणजे जेव्हा लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचा म्हणजे भाषिक तत्वावरती मायनॉरिटीचा आपण विचार करतो, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं व्हायलेशन काय असतं, तर त्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या मदर टंगमध्ये मातृभाषेत शिक्षण देता येणं कठीण होतं. Although it is the constitutional duty of a state government to create educational facilities at a primary level for linguistic minority, many states do not take responsibility very seriously. अगदी खरं आहे की इतक्या भाषा आहेत भारतात. जर तुम्ही बघितलं तर भारतात 100हून अधिक भाषा आहेत. आणि ती त्यांची मदर टंग आहे. कुठल्याही भाषेत जर तुम्ही शिकत असाल किंवा तुम्ही काहीही शिकत असाल, जर तुम्ही ते मदर टंग मधून शिकलात तर तुम्हाला सोपं वाटतं. असा विचार करा, मी हे जे तुम्हाला सगळं सांगतेय ते मी मराठीत सांगतेय किंवा हिंदीत सांगायचा प्रयत्न करते म्हटल्यावर यू आर ओके विथ इट. मी सगळंच्या सगळं कंटिन्युअस इंग्लिशमधनं म्हटलं तर तुम्ही बिलकुल लक्ष देणार नाही, तुमचा पूर्ण ॲटिट्यूड बदलून जाईल असं मला वाटतं. इज इट ट्रू ऑर नॉट?
Should we start all the lectures in complete English without a single word uttering of any Marathi or Hindi language? You tell me. No, ma'am. No, ma'am. Right, because we don't want that kind of problem, because we are afraid of other language and we are more comfortable with our own language. आपण इतर भाषांबद्दल थोडेसे घाबरलेले असतो असं म्हणू. आपल्याला वाटतं आपली भाषा चुकेल. डोंट वरी, डोंट गेट पॅनिक. आय एम नॉट स्टार्टिंग स्पीकिंग इन इंग्लिश. मी पूर्ण इंग्लिशमध्ये नाही बोलणार आहे. मी तुम्हाला सांगतेय. त्यामुळे लिंग्विस्टिक मायनॉरिटीज बद्दल असं होतं की ज्या भाषेत आपण कम्फर्टेबल होतो, असा विचार करा. जर मला कळतंय की चमचा म्हणजे काय, आपण ज्याने खातो तो, राईट, हे जर मला माहिती आहे, तर मला स्पून लक्षात ठेवणं कठीण जातं. किंवा काटा म्हटल्यावर आपल्या लक्षात येतं 3 टोकं, आणि बरोबर ना, सगळ्यांना काटा माहिती ना, मॅगी खायचा, बरोबर. बट Yes, ma'am. येस, बट द थिंग इज, मला जर तो फोक 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 असं म्हणून लक्षात ठेवायला लागलं, तर तो फोक म्हणजे ते 3 ते मी कसं घ्यायचं हे लक्षात ठेवणं कठीण आहे. ओके, सो म्हणून या लोकांचा जो प्रॉब्लेम होतो तो तुम्हाला सांगितलेला आहे. ऑल्दो इट इज तुम्हाला सांगितलंच मी की त्यामुळे सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी असते या बाबतीत की त्यांना योग्य प्रकारचं आणि गरजेचं शिक्षण मिळताना ते पाहणं, आणि डेफिनेटली ते करण्यात आपण कुठेतरी मागे पडतोय हे तितकंच खरं आहे. द नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. The National Commission for Minorities, NCM, is broadly constituted by the Government of India to monitor and evaluate the progress of a people classified as minorities by the Indian government. So हे पुढचं कमिशन आहे, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. भारत सरकारने ही स्टॅच्युटरी बॉडी बनवली आहे. मायनॉरिटीजचं कुठल्याही प्रकारे तक्रार असेल, कुठल्याही प्रकारे लिगल राईट्स व्हायलेट होत असतील, तर त्याबद्दल बोलण्यासाठी, त्यांचं रिड्रेसल म्हणजे त्यांची तक्रार निवारणार्थ, त्यांच्या हितासाठी. इट वॉज फ्रेम्ड ॲज अ रिझल्ट ऑफ ऍक्ट ऑफ द इंडियन पार्लमेंट इन 1993. 1993 मध्ये केलेल्या ऍक्ट प्रमाणे आपल्या लोकसभेत हे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज सुरू झालेलं आहे. द NCM परफॉर्म्स द सेम फंक्शन अँड एक्झरसाइजेस द सेम पॉवर ॲज द अदर स्टॅच्युटरी कमिशन्स एस्टॅब्लिश्ड बाय रिस्पेक्टिव्ह एनेबलिंग ऍक्ट्स. म्हणजे असा विचार करा, जे आपण पूर्वी प्रत्येक कमिशनसाठी त्यांचे फंक्शन्स बघितली, पहिल्याच लेसनमध्ये आपण त्या सगळ्या कमिशन्सची एकत्र फंक्शन्स बघितली होती आणि त्यांच्या पॉवर्स. सो NCMला पण तीच फंक्शन आहेत आणि त्याच पॉवर्स आहेत. National Commission for Minority. Let's go ahead and see the constitutional and legal rights of persons with disabilities. So what are the constitutional rights? The mandate of the Constitution is to ensure equality, freedom, justice, and dignity of all individuals, which implies an inclusive society for all, especially the disadvantaged. म्हणजे कुठल्याही प्रकारे प्रत्येक माणसाला जगताना इक्वॅलिटी म्हणजे समानता, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, जस्टिस म्हणजे न्याय, आणि डिग्निटी म्हणजे सन्मान, ह्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत. पण जेव्हा सोसायटीमध्ये डिसएडव्हान्टेज लोक असतात, त्यांना ते मिळायला कठीण होतं. आर्टिकल 41 is particularly relevant with regard to disabled persons. पुन्हा एकदा हे एक पर्टिक्युलर आर्टिकल दिलंय, म्हणजे हे तुम्हाला MCQ आले तरी महत्वाचं आहे. मोठ्या प्रश्नात इंट्रोडक्शनला लिहायलाही त्याची गरज आहेच. सो हे जे आर्टिकल 41 आहे हे पर्टिक्युलरली महत्वाचं आहे जेव्हा आपण डिसेबल पीपल बद्दल बोलत असतो, म्हणजेच अपंग लोकांबद्दल बोलत असतो. It states that the state shall, within the limits of its economic capacity and development, make effective provisions of securing the right to work, to education, and to public assistance in cases of unemployment, old age, sickness, and disembowelment. Okay, that means प्रत्येक राज्याने डिसेबल लोकांच्या बाबतीत त्यांना काम करण्याचा, शिक्षण घेण्याचा, गरज लागेल तेव्हा पब्लिक असिस्टन्स म्हणजे लोकांकडून आणि सरकारकडून मदत घेण्याचा, इन केस ऑफ अनएम्प्लॉयमेंट जॉब नसणं, ओल्ड एज एल्डरली एज म्हणजे म्हातारपण, सिकनेस म्हणजे आजार, आणि डिसेंबलमेंट म्हणजे कुठल्याही प्रकारे बॉडीली मालफंक्शन असेल तर, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना
पूर्ण राईट्स देण्यात आलेत की सरकारने काम केलं पाहिजे आणि त्यांना हे सगळे इकॉनॉमिक कपॅसिटी वाढवण्याचे ऍक्ट आहेत. कुणाचे? डिसेबल लोकांसाठी. ओके, पर्सन्स विथ डिसेबिलिटीज. The subject of relief of the disabled and unemployable is specified in a list 2, that is a state list of a 7 schedule. लक्षात ठेवा, स्टेट लिस्ट म्हणजे काय असतं? कुणाला काही कल्पना, अंदाज? नाही, आपण नागरिक शास्त्र शिकलो नाही. ओके, so there are these 3 lists given by Constitution of India. First list is a list of works by the central government. Central government ने कोणती कामं करायची असतात ती. ओके. सेकंड लिस्ट इज द स्टेट लिस्ट. राज्य सरकारने काय कामं करायची असतात ती. अँड द थर्ड लिस्ट इज अ कॉन्करंट लिस्ट, म्हणजे दोन्ही लोकांनी म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी कंबायनिंग कशी कामं करायची असतात ती. सो पर्सन्स विथ डिसेबिलिटीजचे जे कॉन्स्टिट्युशनल लीगल राईट्स आहेत आणि त्यांच्यासाठी रिलीफ ऑफ अ डिसेबल्ड अँड अनएम्प्लॉयबल. सो या लोकांचा जो त्यांच्यासाठी ज्या प्रोव्हिजन करायच्या आहेत, त्यांच्यासाठी जी कामं करायची आहेत ती 7 शेड्यूल मध्ये स्टेट लिस्ट मध्ये म्हणजे लिस्ट 2 मध्ये दिली. हे राज्य सरकारची गरज आहे. तुम्ही बघितलंय का कधी? जस्ट अ मिनिट, मला शक्य झालं तर मी सर्च करते. न्यूज फॉर, एकच सेकंद द्या मला. नमस्कार, आपके साथ मैं हूँ सुरभि शर्मा. देश आजादी की खुशी में हर कोई शहीद 73वीं वर्षगांठ मना रहा है. कोई शहीद है. Cool. I'll mute my first of all. Let me. मोठमोठ्या चॅनेल्समध्ये जेव्हाही कधी न्यूज प्रसारित होत असतात, एका छोट्या कोपऱ्यात प्रत्येक वेळी त्या न्यूज बद्दल सगळ्यांना, म्हणजे आता जसं आपण बघितलं की साइन लँग्वेज मध्ये त्या सगळ्या न्यूज दिल्या जातात. युनायटेड नेशन्स मध्ये किंवा इव्हन आपल्याकडे जी ऍड्रेस दिलेली असतात, म्हणजे राष्ट्रपतींचं, पंतप्रधानांचं, तेव्हा शेजारी एक व्यक्ती कायम साइन लँग्वेज मध्ये बोलत असते. आणि युनायटेड नेशन्स मध्ये तर म्हणजे तुम्ही जर त्याचे कधी असेंब्लीज बघितल्या असतील किंवा मोठमोठ्या समिट्सच्या, इंटरनॅशनल समिट्सच्या, तर नेहमी तिथे एक साइन लँग्वेज स्पीकर असतो. ओके, सो अशा प्रकारे हे काम करणं, त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी गरजेच्या पोहोचवणं हे गरजेचं असतं. इन पर्स्युएन्स ऑफ अबाव provisions of the constitution, several legislations have been enacted by the government. These laws are specifically directed towards the protection, welfare, rehabilitation, empowerment and development of disabled persons. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचे हे जे लॉज म्हणतोय, हे लॉज स्पेसिफिकली प्रोटेक्शन कोणाचं, तर पीपल विथ डिसेबिलिटी, पर्सन्स विथ डिसेबिलिटी, अशा लोकांसाठी त्यांचं रक्षण करणं, वेलफेअर म्हणजे त्यांचं हित करणं, रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन करणं, एम्पॉवरमेंट म्हणजे त्यांना आपल्या नॉर्मल स्ट्रीम मध्ये ओढून घेण्यासाठी सबळ करणं, त्यांना शक्ती देणं, आणि डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींसाठी गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लीगल राईट्सही आहेत. ओके, सो पहिला लीगल राईट काय आहे, ऍक्ट कोणता आहे? नॅशनल ट्रस्ट फॉर वेलफेअर ऑफ अ पर्सन्स विथ ऑटिझम, cerebral palsy, mental retardation and multiple disabilities act 1999. This act provides for the establishment of a national trust for the welfare. तुम्ही जर लिस्ट खरंच बनवली असेल कायद्यांची लक्षात ठेवायला, then start writing these 4 must be included in that list. Okay, provided for the establishment of the national trust for the welfare of a persons with these not diseases, we can say these disabilities. Okay, कोणत्या कोणत्या त्या? ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन अँड मल्टिपल डिसेबिलिटीज. सो हे होपफुली तुम्हाला या गोष्टींबद्दल माहिती असणं अपेक्षित आहे, कारण हे काही अतिशय रॉकेट सायन्स नाहीये. म्हणजे मी रॉकेट सायन्स वाल्यांचं कौतुक करते अशातला भाग नाहीये,
तर तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे या गोष्टी आपण समाजात राहतो आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. जर यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही गुगलवर जाऊन ते सर्च करणं गरजेचं आहे, कारण ह्यातला प्रत्येक शब्द अतिशय कॉमन वर्ड आहे आणि त्या लोकांबद्दल ज्यांना अतिशय दुर्दैवाने काही त्रास सहन करायला लागतोय त्यांच्याबद्दल कंपॅशन असतं, त्यांच्याबद्दल एम्पथी असणं हे अतिशय गरजेचं असतं आपल्याला. Okay, the objectives of the trust are to ensure a disabled persons to lead independent life with dignity, to support NGOs and other services providers, and to appoint a legal guardian to take care of the needs of a disabled person. म्हणजे हा जो नॅशनल ट्रस्ट आहे यातून या लोकांना गरजेच्या असलेल्या गोष्टी त्यांना त्यांचं स्वतंत्र लाईफ अतिशय सन्मानाने जगता यावं, त्यांना मदत करणारे जे NGO आहेत त्यांना सपोर्ट करता यावा आणि कुठल्याही प्रकारे या लोकांना जे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतील त्यांना मदत व्हावी आणि लीगल गार्डियन या लोकांचा एक अपॉइंट व्हावा जो या सगळ्यांची जी लीगल कामं आहेत, इतर गरजेच्या वस्तू आहेत, ह्या इतर गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या फुलफिल करू शकेल. सो दॅट्स वाय दिस नॅशनल ट्रस्ट ऍक्ट 1991 was established. Rehabilitation Council of India Act 1992. This act provided for the setting up of the Rehabilitation Council of India. म्हणजे या ऍक्ट द्वारे एक काउन्सिल सुरू करण्यात आली. काउन्सिल म्हणजे कमिटी सारखीच. ओके, रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया. This council regulates and monitors the training and rehabilitation professionals and promotes research in the rehabilitation and special education. So जर तुम्हाला माहिती असेल तर there is this thing called para teachers. Do you know about them? सो पॅरा टीचर्स म्हणजे नॉर्मल शाळा, आपण ज्याला नॉर्मल म्हणतो ते खरंच नॉर्मल असतं का हा दुसरी गोष्ट आहे, पण तरी ठीक आहे. नॉर्मल शाळांमध्ये डिसेबल्ड विद्यार्थ्यांना शिकायला मिळणं ही त्यांचा राईट आहे, राईट टू एज्युकेशन, कारण ते गरजेचंही आहे त्यांच्या एम्प्लॉयमेंट आणि इतर गोष्टींसाठी. सो असा विचार करा की त्यांना आपण जेव्हा मी तुम्हाला असं बोलते बरोबर, इथे माझा तुम्हाला फोटो दिसतोय का रे कुठे? आत्ता नाही दिसत आहे की नाही तुम्हाला माझा फोटो, कारण डेफिनेटली अशा प्रकारे फोटो दिसायला म्हणजे आत्ता मी तुमच्यासाठी मी साइन लँग्वेज मध्ये बोलत नाहीये, पण जर समजा साइन लँग्वेज मध्ये बोलावं लागलं असतं, सम ऑफ तुमचा एखादा मित्र मैत्रीण ही बोलू शकत नाहीये, ओके, अशी असताना जर मला साइन लँग्वेज मध्ये बोलायला लागलं असतं तर असं झालं असतं की माझ्याकडे ते स्किल नाहीये, देन आय विल नीड अ स्पेशल पर्सन टू टीच, ज्याला पॅरा टीचर असं म्हटलं जातं. प्रायमरी स्कूलमध्ये पॅरा टीचर असणं हे अतिशय गरजेचं असतं. ओके, सो तुम्ही अंदाज घेऊ शकता की स्पेशल एज्युकेशन आणि पुनर्वसन हे कशा प्रकारे चांगलं होईल याच्यासाठी ही रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया काम करते. देन मेंटल हेल्थ ऍक्ट 1987, इट डील्स विथ द ट्रीटमेंट अँड केअर ऑफ मेंटली इल पर्सन. इट रेग्युलेट्स द ऍडमिशन ऑफ मेंटली इल पर्सन्स to psychiatric hospitals and protects the rights of such persons while being detained. म्हणजे ज्यांची मेंटल हेल्थ अप टू द मार्क नसते आणि त्यांना कदाचित काही कारणास्तव मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागतं किंवा तशा काही प्रकारे, तर त्याची काळजी घेण्यासाठी असलेला हा ऍक्ट आहे. अँड द फोर्थ वन इज लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ऍक्ट 1987. इट प्रोव्हाइड्स फ्री लीगल सर्व्हिस टू डिसेबल्ड पर्सन. कुठल्याही प्रकारे पैसे न वापरता फ्री लीगल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम या राईटद्वारे केलं जातं. सो आपण आतापर्यंत हे 4 ऍक्ट बघितलेत आणि त्याच्यानंतर PDA नावाचा ऍक्ट बघणार आहोत. बेसिकली मी तुम्हाला तो सेल्फ स्टडीसाठी देणार आहे, सो त्याच्याबद्दल आपण उद्या चर्चा करूया. आज मी तुम्हाला आणखीन एक रिसर्च पेपर मधला महत्वाचा भाग सांगणार आहे, ज्याला कालपर्यंत मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग आपण रिसर्च क्वेश्चन बद्दल बघितलं होतं बरोबर, आणि आज आपण हायपोथेसिस टेस्टिंग किंवा हायपोथेसिस काय असतं याच्याबद्दल बोलायला येणार आहोत. मला माहितीये कदाचित असं असू शकतं की मॅडम तुम्ही काय बोलताय याची काहीही कल्पना नाहीये मला, आय एम नॉट अवेअर ऑफ इट. बट हायपोथेसिस इज अ प्रेडिक्शन अबाउट व्हॉट द रिसर्च विल फाइंड. प्रत्येक लिटरेचर रिव्ह्यू नंतर तुम्हाला
तुमचा जो रिसर्च क्वेश्चन फाइंड करायला लागतो त्या क्वेश्चन मध्येच तुम्हाला हे सांगायला लागतं की तुमचा रिसर्च काय शोधणार आहे आणि तो काय शोधणार आहे याला म्हणतात हायपोथेसिस. म्हणजे समजा आता इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, ओके, मी तुम्हाला सांगणार आहे, पण द फर्स्ट थिंग इज इट प्रेडिक्ट्स अबाउट व्हॉट द रिसर्च विल फाइंड. सो एव्हरी लिटरेचर मस्ट हॅव रिसर्च क्वेश्चन, रिसर्च गॅप और हायपोथेसिस. म्हणजे रिसर्च गॅप तरी असली पाहिजे तुम्ही शोधून केलेली, शोधून फाइंड आउट करून लिहिलेली, किंवा रिसर्च हायपोथेसिस असलं पाहिजे. ओके, इट इज अनटेस्टेड. तुम्ही जरी हायपोथेसिस असं म्हटलं, बघा इथे उदाहरणार्थ मी दिलंय तुम्हाला या पॉइंटमध्ये एक्झाम्पल, डेली एक्सरसाइज रिड्युसेस द विजिट्स टू द डॉक्टर. म्हणजे दररोज केलेला एक्सरसाइज तुमच्या डॉक्टरकडच्या विजिट्स कमी करतं, असं एक माझं हायपोथेसिस आहे. पण हे मी म्हणते म्हणून या क्षणी हायपोथेसिस आहे, म्हणजे माझ्या रिसर्चला दिलेलं हे टेंटेटिव्ह आन्सर आहे आणि आता मला माझ्या रिसर्च मधनं हे हायपोथेसिस बरोबर आहे की चूक आहे हे प्रूव्ह करायचंय. ओके, सो हायपोथेसिस इज अनटेस्टेड टेंटेटिव्ह आन्सर टू द रिसर्च क्वेश्चन. Okay, there can be one or more hypotheses as per vastness of your topic and needs. So we can say 1, 2, 3 अशी तुमच्या रिसर्चचं काय टॉपिक आहे त्याप्रमाणे तुमचे हायपोथेसिस एकापेक्षा जास्तही असू शकतात. पण कुठल्याही प्रकारचं जे हायपोथेसिस तुम्ही सांगताय इट शुड बी टेस्टेबल. म्हणजे ते काहीतरी आपलं मला वाटलं म्हणून असं नाही चालत. तर आपण जे लिटरेचर रिव्ह्यू केलाय, तुम्हाला मी सांगितलं कसा करायचा असतो ते काल, त्याच्या अनुषंगाने तुम्ही टेंटेटिव्ह आन्सर काय देताय तुमच्या लिटरेचरचं, तुम्ही जो डेटा कलेक्ट करणार आहात त्या डेटातून तुम्हाला काय आन्सर मिळणं अपेक्षित आहे हे टेस्टेबल असलं पाहिजे, प्रॅक्टिकल असलं पाहिजे. कधी कधी कसं होतं की जनरली हायपोथेसिस 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हेरिएबल्स मधलं रिलेशन दाखवून देतं. ओके, सो असा विचार करा, मगाशी सांगितलेलं उदाहरण, डेली एक्सरसाइज रिड्युसेस द विजिट्स टू द डॉक्टर. दॅट मीन्स एव्हरी डेली विजिट, डेली विजिट नाही, डेली एक्सरसाइज बिकम्स युअर फर्स्ट व्हेरिएबल, दॅट इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल. थोडक्यात 2 गोष्टी इथे आपण कम्पेअर करतोय, डेली एक्सरसाइज आणि विजिट्स टू डॉक्टर. एक जास्त झाली की दुसरी कमी होतीये. कधी कधी असं असतं एक जास्त झाली की दुसरी जास्त होतीये, कोणतं व्हेरिएबल घेतलंय त्यावर. सो इथे आपलं पहिलं व्हेरिएबल डेली एक्सरसाइज, विजिट चुकीचं आहे हा तिथे. सो डेली एक्सरसाइज असं आहे, इट इज द फर्स्ट व्हेरिएबल आणि म्हणून हे कोणत्याही दुसऱ्या व्हेरिएबल अवलंबून नाहीये या क्षणी, म्हणून ते इंडिपेंडेंट आणि कॅज्युअल व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल तुम्हाला माहितीच असेल, माहिती नसेल तर प्लीज मला सांगा. ओके, देन देर इज विजिट्स टू डॉक्टर, हे आपलं दुसरं व्हेरिएबल आहे आणि या वाक्यातून आपण असं म्हणतोय की विजिट्स टू डॉक्टर हे कशावर डिपेंड आहे, तर डेली एक्सरसाइजवर. जर समजा माझ्या विजिट्स कमी हव्या असतील, आय नीड मोर डेली एक्सरसाइज. जर माझ्या विजिट जास्त होणार असतील, दॅट मीन्स आय एम नॉट डुईंग डेली एक्सरसाइज. सो म्हणजेच हे विजिट टू डॉक्टर हे जे व्हेरिएबल आपण सेकंड व्हेरिएबल इथे बघतोय ते डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आपण अज्युम करतोय की हे व्हेरिएबल डेली एक्सरसाइज वर डिपेंड असेल. सो देर इज वन इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड मेनी डिपेंडंट व्हेरिएबल. आता इथे एकच आहे, असे अनेक असू शकतात. देन देर इज नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस म्हणजे काय असतं, तुम्हाला रिसर्च मध्ये 2 प्रकारचे हायपोथेसिस दाखवायला लागतात, H0, H1. दॅट इज H0 म्हणजे नल हायपोथेसिस असतं. जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारे स्टॅटिस्टिकल टूल वापरून स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस टेस्टिंग करत असता, हायपोथेसिस टेस्टिंग म्हणजे 2 प्रकारची हायपोथेसिस घ्यायची, एक एक्स असेल तर दुसरं त्याच्या करेक्ट अपोजिट असलं पाहिजे. आणि नल हायपोथेसिस हे अशा प्रकारचा ऑप्शन असतो की तुम्ही जी 2 व्हेरिएबल मेन्शन करताय, जसं की इथे डेली विजिट्स आणि विजिट्स टू डॉक्टर, या दोन्ही व्हेरिएबल्स मध्ये काहीही असोसिएशन नाहीये, काहीही कनेक्शन नाहीये. हे तुमचं नल व्हेरिएबल असतं, नल हायपोथेसिस असतं. सो H0 इज देर इज नो रिलेशन बिटवीन डेली एक्सरसाइज अँड विजिट्स टू डॉक्टर. याच्या करेक्ट उलट नल हायपोथेसिसला H0 म्हणतात, तर त्याच्या करेक्ट उलट हायपोथेसिस जे असतं त्याला म्हणतात अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, दॅट इज H1 और HA.
तुम्ही बघू शकताय स्क्रीनवरती. सो H1 किंवा H1 हे करेक्ट H0च्या अपोजिट असतं आणि मगाच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण असं म्हणू शकतो की देअर इज असोसिएशन बिटवीन डेली एक्सरसाइज अँड विजिट्स टू डॉक्टर. म्हणजे या दोन व्हेरिएबल्स मध्ये कनेक्शन आहे हे दाखवणं. हे स्टॅटिस्टिकल टूल्स वापरून मोठ्या प्रमाणावर केलं जातं क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये. ओके, क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये हायपोथेसिस टेस्टिंग जवळजवळ नसतंच. एक्झाम्पल बघा, H0 आपण एक एक्झाम्पल बघतो. ह्यातलं जे नल हायपोथेसिस कसं आहे ते बघा. प्रॅक्टिस ऑफ सॉल्विंग सम्स डू नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन गेनिंग परफेक्ट स्कोर इन मॅथमॅटिक्स पेपर. जर समजा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल सम्स सॉल्व्ह करण्याची, तर त्यामुळे तुम्हाला परफेक्ट स्कोर मॅथ्सच्या पेपरमध्ये मिळू शकतो असं इथे म्हटलंय. ओके, तुम्ही तुमची नावं आणि नंबर टाकू शकता अटेंडन्सचे. याच्या करेक्ट उलट तुमचं नल हायपोथेसिसच्या करेक्ट उलट तुमचं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असणार आहे. प्रॅक्टिस मेक्स अ स्टुडंट टू गेन परफेक्ट स्कोर इन मॅथमॅटिक्स पेपर. दॅट मीन्स तुम्हाला जर तुमच्या रिसर्च पेपरमधून, रिसर्च क्वेश्चनमधून हे सांगायचं असेल की बघा माझ्या पेपरमधनं असं समजलं, जो माणूस जास्त प्रॅक्टिस करेल त्याला जास्त चांगले मॅथ्सचे मार्क्स मिळतील. दॅट मीन्स आपल्याला ही दोन प्रकारची नल आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस घ्यायला लागतील. आपल्या डेटामधून H0 डिस्प्रूव्ह करायला लागेल, H0 निगेट करायला लागेल की H0 चुकीचं आहे आणि म्हणून कारण H0 चुकीचं आहे आणि H1 करेक्ट त्याच्या अपोजिट असतं म्हणून H1 करेक्ट आहे. येतंय तुमच्या लक्षात? हे दोन प्रकार असतात. आणि कशा प्रकारे हायपोथेसिस ओव्हरऑल फॉर्म्युलेट करायचं असतं याविषयी काही प्रकार असतात, पण मला वाटतं आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला मी आज हायपोथेसिस बद्दल जे काही सांगितलंय ते लक्षात आलंय का? त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवणं अपेक्षित आहे. ओके, तुमच्या रिसर्चमध्ये जर त्याच्यात काही क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट असतील तर हायपोथेसिस असणं, रिसर्च गॅप असणं, रिसर्च क्वेश्चन असणं हे मस्ट असतं. ओके ओके देन. सो तुम्हाला काही शंका नसतील तर आज आपण इथेच थांबूया. उद्याला पुढचा ऍस्पेक्ट बघता येईल.